परभणीच्या पाथरी तालुक्यातील निवडणूक प्रचारादरम्यान दोन गटांमध्ये वाद चिघळला आणि या वादानं हिंसक स्वरूप धारण केलं। काल संध्याकाळच्या सुमारास दगडफेक झाली, त्यानंतर तलवार आणि चाकूने हल्ला करण्यात आल्याची माहिती स्थानिकांकडून मिळते। या हल्ल्यामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले असून काहींच्या डोक्यावर तब्बल 10 टाके पडले। जखमींना तात्काळ उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। या घटनेने परिसरात तणावाचं वातावरण असून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। दरम्यान शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांनी एकमेकांवर हल्ल्याचे आरोपही केले आहेत। दुर्दैवी घटना असे कारणार बैठकीला या ठिकाणी घडलेली आहे। एकता नगर या ठिकाणी मी प्रचारला गेलो असताना प्रचार संपल्यानंतर त्या ठिकाणी आमची बैठक संपल्यानंतर आम्ही सगळे जात असताना आणि आमचे कार्यकर्त्याला मोठ्या प्रमाणावर त्यांनी दगडफेक, लाठी काठ्याने मारहाण करून एक कार्यकर्त्याला चाकूने मारहाण केली। याचा अर्थ असा आहे हे प्रीप्लॅन हमला होता आणि माझ्या पोलीस प्रशासनाला विनंती करायची की ह्याला तुम्ही पाठबळ आतापर्यंत जे मिळाला आहे वरून ह्याला पाठबळ मिळाला म्हणून अशी कीर्त या ठिकाणी करायचा प्रयत्न करतात। रात्री 9:30 ठिकाणावर मी नामदेव नगर इथं गौतम नगर इथं सभा घेत होतो। मला फोन आला की बाबाजानीने 200-300 लोक घेऊन 200-300 गुंडे परवर्तीचे लोक जे तडीपार लोक आहेत ते घेऊन माझ्या घरावर हल्ला केला। जेव्हा मी आलो तेव्हा त्यांना सांगितलं की पीआय साहेब पण आले। पीआय साहेबांना जिकडे तिकडे केला का म्हणजे डेव्हलपमेंट आम्ही 3 वर्ष केला त्याच्या बाजूला सगळे झालेले, त्याच्यासाठी निवडणूक त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे, निवडणूक मधून बाहेर पडलेले ते, त्याच्यामुळे सगळं कटस्थानी केलेलं आहे। अनेक निवडणूक मध्ये बाबाजानीने हेच प्रकारचं कटस्थानी करून निवडणूक जिंकलेले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।